गुड मॉर्निंग। आज आहे 18 एप्रिल आणि सकाळची सुरुवात झालेली आहे। खूप छान असं वातावरण आहे आमच्याकडे, तुम्ही बघू शकता। छान असे पक्ष्यांचा किलबिलाट चालू झालेला आहे। सकाळ सकाळी देवपूजा माझी झालेली आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये। तिथं आहे आज सप्ताह आणि शेवटचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन वगैरे। तर चला आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सम्राट झोपलाय तर सम्राटला असं घेऊन चालले मी। ए चल बाळा, लॉक लाव। सर्वांनी आता भजन 2 मिनिटं करायचंय। सर्वांनी मोठ्या आवाजात गायचं सगळ्यांनी। मंदिरातून आल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी म्हणजे आहोसाठी समर्थ पूर्ण फॅमिलीसाठी मी या ठिकाणी वांग्याची मस्त अशी रबरबीत भाजी बनवत आहे। तर हे घरचे वांगे आहेत, यावर कसलंही केमिकल नाही आणि पूर्ण 100% ऑर्गॅनिक आहेत। तर साध्या पद्धतीनेच बनवत आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता। जे आपले घरात मसाला डब्यात जे मसाले असतात त्यात अर्धे घरी बनवलेले आहेत। तर तेच मसाले टाकून छान अशी मी वांग्याची रबरबीत भाजी बनवलेली आहे। आणि आता मी पुढे बनवणार आहे एक छान असा गोड पदार्थ। समर्थचा खूप आग्रह होता आणि उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना खूप आवडतो। तर चला आपण चिक्कूचे आईस्क्रीम बघूया। चिक्कूचे आईस्क्रीम बनव 1 लिटर दूध आणि आपलं हे घरच्या म्हशीचं एकदम घट्टसर असं दूध आहे। आणि दूध आपणाला बासुंदीच्या पेक्षा थोडंसं घट्टसर आटवून घ्यायचं आहे। बासुंदी बनवतो त्याच पद्धतीनं, त्यामध्ये काहीच टाकायचं नाही, साखर वगैरे अगोदर टाकायची नाही, फक्त छान अशी घट्टसर बासुंदी बनवून घ्यायची। आणि बासुंदी बनते तोपर्यंत इकडं मी आपल्या शेतातले मोठे मोठे चिक्कू आहेत, कसलेही केमिकल वगैरे नाही, प्युअर सेंद्रिय खतावरले। आता इथं मोठे मोठे जे चिक्कू आहेत त्यातलं बी काढून छान असा गर काढून घेत आहे। आणि चिक्कू इतके गोड आहेत की साखरेचं प्रमाण जास्त टाकायची गरज नाही, थोडीशीही साखर टाकली तरी आपली जी कुल्फी आईस्क्रीम आहे ना ते एकदम छान चवीला होते। इथं काढून घेतलेला आहे। बासुंदी ही आपली गार झाली, दोन्हीही मिक्सरला फिरवलं, ड्रायफ्रूट्स टाकले आणि थोडीशी साखर जास्त साखर टाकलेली नाही। आणि त्यानंतर आता या ठिकाणी हे आपले जे कुल्फीचे साचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं बनवलेली कुल्फी आईस्क्रीम 1 नंबर चवीला लागते। आणि मी यामध्ये ड्रायफ्रूट टाकले, ते समर्थला आवडलं नाही। तुमच्या घरी जर तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीत आवडत असेल तरच तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण चव अप्रतिम होते। आणि हे सगळे भरून आपल्याला फ्रीजरमध्ये 10 ते 12 तासासाठी ठेवायचं आहे सेट होण्यासाठी। भरून झाल्यानंतर हे मी सगळं फ्रीजला सेट व्हायला ठेवलेलं आहे। अशा पद्धतीनं भरून घ्यायचं आहे। आणि उरलेलं मी ग्लास आणि छोट्या ग्लास फुलपात्रामध्ये भरून घेतलेला आहे, कारण माझ्याकडले साचे भरून झालेले होते। आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता 12 तासानंतर एकदम छान अशी आपली आईस्क्रीम कुल्फी एकदम छान अशी सेट झालेली आहे। तर याला आपणाला आता थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि मगच काढायचं। डायरेक्ट जर काढायला गेलं तर आपली कुल्फी आईस्क्रीम बाहेर निघत नाही साच्यामधून। पाण्यामध्ये थोडंसं डीप करायचं, बुडवून घ्यायचं गार पाण्यामध्ये, सहज आपली आईस्क्रीम अलगद निघते। खूप छान चवीला, लहान मुलांसाठी एकदम छान। बाहेरलं देण्यापेक्षा केमिकल, कसलेही दूध, कसलेही फळं वापरतात काय आपण बघत नसतो।
आणि बातम्यात इकडं तिकडं तर ऐकतोच आपण की किती केमिकल, साबण, निरमा वापरला असं बातम्या येतात. तर हे मस्त अशी घरगुती आईस्क्रीम आपण बनवू शकतो. ताजी बनवायची आणि 2 दिवसामध्ये मस्त अशी पूर्ण फॅमिलीने खायची. तर या ठिकाणी समर्थ आणि मी खातो. भयंकर त्याला आवडली, पण थोडंसं ड्रायफ्रुट्समुळं ना, आणि हे जे तुम्हाला माझ्या हातात दिसते त्यामध्ये ते तुम्हाला बेदाणा आणि इकडल्या साईडला काजू बदाम दिसतात. खूप छान अशी झालेली, घरात सगळ्यांना आवडली. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा.